धावेने मात्र वैयक्तिक तसंच संघाचं खातं देखील ओपन झालंय. दरवेळी आता स्ट्राईकला असते तो अभि आकाशचा पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला असणार तो अभि 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 क्या करेंगे अभि अभि देखेंगे अभि 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 अगली गेंद आकाशचा पुढील चेंडू अभिसाठी अभि काय करणार या चेंडूवरती हुतून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु न समजला चेंडू निर्धाव धावसंख्या असणार आहे स्थिर. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आकाश कडून. पुन्हा एकदा गोलंदाजी तयार आकाश त्याला मारा करेल तो पुन्हा एकदा अभि इथे मात्र सुंदर असा कटवलेला चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र तसं धरत नाहीये झेल टिपत नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी 4 धावेने मात्र संघाचं खातं झपाट्याने वेग घेते. धावसंख्या 5. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 5. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्फ पुन्हा एकदा आकाश तयार स्ट्राईकला येतो अभि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी 4 धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या 9. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाज आकाश त्याला मारा करेल तो पुन्हा एकदा अभि पाहूया अभि काय करतो आपल्या संघासाठी किती धावा जमवतो तो अभि. पुढील चेंडू आकाशाचा अभिसाठी ह्या चेंडूवरती काय घडणार ते देखील महत्वाचं असणार आहे. इथे मात्र उचलून गेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे. इथे मात्र सुंदर पद्धतीने झेल टिपलाय. इथे मात्र अभि घर पे वापस जाना पडेगा. अभि आपको कॉल आहे. अभि मात्र बात एक मोठा धक्का अभिच्या स्वरूपात त्याची अभिची जागा भरून घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज मैदानात महेश. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटेल. सुंदर कमबॅक म्हणता येईल त्या आकाशाचं. पुढील चेंडू आकाशाचा आता मात्र मारा करेल तो महेश. एक लेफ्ट हँड बॅट्समन महेश मैदानात दाखल. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय महेश. आकाशाचा पुढील चेंडू महेशसाठी एक लेफ्ट हँड बॅट्समन महेश. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. तसंच आकाश पाहूया किती धावावरती रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय आकाशचा पुढील चेंडू. इथे मात्र डायरेक्ट चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. लगातार त्याच दिशेला चेंडू येतोय आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली येतोय. लगातार 2 झेल टिपलेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र महेश बाद होतोय. दरम्यान पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद. धावसंख्या 9. दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 9. मला तर एवढं गरम होतं ना.
दरम्यान पहिला चेंडू आशिषचा त्याच्यावरती तुटून पडलेला दिसला तो अक्षय 4 धावा दिसल्या त्या अक्षयच्या बॅट मधून आलेल्या आणि आता मात्र या 4 धावेला धावसंख्येत बदल देखील झालेला पाहायला भेटतो धावसंख्येत बदल होतो धावसंख्या 13 पुढील चेंडू आशिषचा पुन्हा एकदा अक्षय सज्ज पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार पुढील चेंडू आशिषचा अक्षयसाठी अक्षय तयार आशिष देखील तयार काय होणार इथे मात्र चेंडू फेकलाय इथे मात्र चेंडू हलत आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे काय होणार इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमध्ये निघालेला चौकार डीजे दरम्यान 2 चेंडू आणि 2 चौकार देखील पाहायला भेटले तसेच चौकारांचे हॅट्रिक मारण्याचा चान्स असेल तो म्हणजे अक्षयकडे पुढील चेंडू आशिषचा मारा करेल तो पुन्हा एकदा अक्षय एक नावाजलेला नामकीत फलंदाज अक्षय आशिषचा पुढील चेंडू इथे मात्र चेंडू हलत आहे काय घडणार या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलंय आशिषला चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे थेट षटकार 7 धावांसाठी डीजे पोट भरलं त्याच्याबद्दल तुमचे आभार असेल पुढील चेंडू आशिषचा पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी देखील पाहायला भेटते ते म्हणजे अक्षय कडून पहिले 2 चेंडू 2 चौकार पाहायला भेटले तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका तो म्हणजे षटकार आता मात्र चौथा चेंडू एक मागणं षटक म्हणता येईल आशिषचं चौथ्या चेंडूवरती काय घडणार पाहूया कोणत्या पद्धतीने आशिष मात्र कमबॅक करतो ते देखील गरजेचं आहे पाहूया आशिषचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय मात्र सज्ज सुंदर असा काढलेला चेंडू चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी डीजे थँक्यू डीजे आणि इथे मात्र अक्षय मात्र गरम झालेला दिसतोय उलट तापलेला दिसतोय 2 चेंडू 2 चौकार 2 चेंडू 2 षटकार पाहायला भेटले 4 चेंडू वरती 20 धावा मात्र वरती कोरल्यात तो म्हणजे अक्षय पुढील चेंडू आशिषचा अक्षयसाठी पुन्हा एकदा अक्षय तयार इथे मात्र सुंदर उतरून खेळलाय पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार एक धाव सहज पूर्ण केले दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले आणि मला वाटतं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र 3 धावा घेण्यात यश भेटतंय चौथी धाव घेण्याचा प्रयत्न चौथी धाव देखील घेण्यात यश भेटतंय म्हणजे अक्षयला ह्या चेंडूवरती देखील चोरटे 4 धावा आलेल्या आहेत या 4 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकले धावसंख्या पोहोचती आहे 33 सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे अक्षय कडून दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आशिषाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करेल तो अक्षय एक नावाजलेला फलंदाज अक्षय पाहूया आशिष कोणत्या पद्धतीने कमबॅक करतो पुढील चेंडू आशिषाचा अक्षयसाठी इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करताना एक आवंत धावेत भर पडते धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या पोहोचते 34 सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते थोडस खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल आशिषाची पुढील चेंडू आशिषाचा पुढील पुन्हा एकदा मारा करेल तो अक्षय पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार इथे मात्र एक निर्धाव चेंडू मला इथे म्हटलं पंच आता निर्णय कळवायचा आहे निर्धाव चेंडू दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान या पुढील होणारा सामना राधाकृष्ण मालदोली पाटीलवाडी विरुद्ध झंकर क्रिकेट क्लब भुवनेश्वरवाडी हा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन मध्ये नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे ह्या पुढील होणार सामना तसेच डीजे
सामन्याला सुरुवात होते. इथे मात्र 12 चेंडू आणि मला वाटतं 35 धावांचं आव्हान असणार आहे. एक मोठी लढत पाहायला भेटणार आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 12 चेंडू आणि 35 धावा. पाहूया हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतात ते फलंदाज. सलामीवर मैदानात पाठवायचे आहेत. बॅटिंगच्या टीमचं नाव काय? रामवाडी. भैरवी या संघाच्या सलामीवर मैदानात लगेच पाठवायचे आहेत. सामन्याला वेळ होतोय. इथे मात्र सलामीवर मैदानात आकाश आणि अभिषेक. त्यांना होय खायला वगैरे द्यावं. इथे मात्र सलामीवर मैदानात आकाश आणि अभिषेक वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आले तो गोलंदाज समीर. समीर आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो तो समीर. त्याला मारा करेल तो, मला वाटतं स्ट्राईकला येतो. स्ट्राईकला येतो अभिषेक, नॉन स्ट्राईकला येतो आकाश. समीर याचा पहिला चेंडू अभिषेक साठी. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार. हा चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. ह्या चेंडूवरतून समजणार आहे हा सामना कशा पद्धतीने होणार आहे. पहिला चेंडू समीर याचा मारा करेल तो अभिषेक. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. समीरचा पहिला चेंडू. पंच सामना त्वरित सुरू करा. पुढील चेंडू. पहिला चेंडू समीर याचा मारा करेल तो अभिषेक. लेफ्ट हँड बॅट्समन अभिषेक. पाहूया काय करतोय अभिषेक. आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो का पाहूया अभिषेक. पहिला चेंडू वरती तुटून पडलाय. पहिला चेंडू हवेमध्ये आणि पहिला चेंडू जातोय. मला वाटतंय झणझणीत चमचमीत चौकार. डीजे चेंडूवरती मात्र अभिषेक हा तुटून पडलेला दिसला होता. पहिला चेंडू 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती काय घडणार. दुसरा चेंडू. इथे मात्र सटिक यॉर्कर देखील पाहायला भेटतोय. इथे मात्र 1 धाव घेण्यात यश भेटतंय अभिषेकला. आता मात्र स्ट्राईक नसणार येतो आकाश. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. इथे मात्र लेग बाईच एक धाव. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या 5. आता मात्र हा सामना झाल्याच्या नंतर सांगतो. दरम्यान सामन्याकडे. पुढील चेंडू गोलंदाज समीर याचा मारा करेल तो. आता मात्र स्ट्राईक लागला तो आकाश. पाहूया आकाश समीर याला आकाश दाखवतो का. पुढील चेंडू समीर याचा मारा करेल तो आकाश. एक नावाजलेला फलंदाज आकाश. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पहिला चेंडू इथे मात्र तुटून पडतोय. परंतु थोडंसं घसा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक चोरटी धाव घेण्यात यश भेटतंय ते आकाशाला. एका धावेने धावसंख्येत बदल. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. एक 35 धावांचा पाठलाग करताना आकाश आणि आशिष.
परंतु इथे मात्र गोलंदाज समीर त्या धावांना रोखून धरण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजे समीर. पुढील चेंडू समीर याचा आता मात्र स्ट्राईक असणार आहे. तो अभिषेक एक लेफ्ट हँड बॅट्समन अभिषेक, पाहूया काय करतो अभिषेक, किती धावा जमवतो आपल्या संघासाठी. इथे मात्र डायरेक्ट चेंडू होता, इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 4 धावा अभिषेकच्या बॅट मधून निघाला, झणझणीत चौकार. डीजे ह्या 4 धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल पडतो. धावसंख्या पडते 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज समीर सज्ज. ह्या चेंडूवरती काय घडणार, पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो अभिषेक. पुढील चेंडू अभिषेकसाठी. इथे मात्र उडून खेळलाय, इथे मात्र चेंडू हवेत आहे, इथे मात्र झेल टिपला असता परंतु त्यांच्या क्षेत्ररक्षण झेल सुटलाय. 2 धावा घेण्यात यश भेटतंय, परंतु 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. 2+1 अशा 3 धावा, 3 धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या झपाट्याने पुढे वेग येते, धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. सुंदरशी रनिंग विकेट देखील म्हणता येईल. सुंदरशी फलंदाजी पाहायला भेटते अभिषेक आणि आकाश कडून. आता मात्र मला वाटतंय पुढील चेंडू पुन्हा एकदा समीर. गोलंदाजी सज्ज. समीरचा पुढील चेंडू मारा करेल तो फलंदाज समीर. समीरचा पुढील चेंडू मारा करेल तो आकाश. पाहूया आकाश कोणत्या पद्धतीने थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल दिसतोय. पुन्हा एकदा फलंदाज तयार आकाश. पुढील चेंडू समीर याचा मारा करेल तो आकाश. आकाश कोणत्या पद्धतीने हा चेंडू ढकलतो. इथे मात्र उठून खेळलाय, सुंदर असा मारलेला फटका. 1 धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव देखील सहज, परंतु चेंडू मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. प्रेक्षकाच्या हातातून निसटून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी 4 धावेने मात्र संघाचं धावसंख्येत बदल होतो. संघाची धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 म्हटल्यावरती नक्कीच समोरच्या संघावरती असणार आहे खतरा. पाहूया काय होणार, काय घडणार, येणारी वेळ मात्र ठरवणार. पुन्हा एकदा ओळख सामन्याकडे. सामन्यातील पुढील चेंडू समीर याचा मारा करेल तो पुन्हा एकदा आकाश. एक नावातल्या फलंदाज आकाश. आकाश आणि समीर हे जो आकाश आणि अभिषेक ही जोडी जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष असणार आहे. पहिल्या षटकामध्ये मला वाटतंय विन बाद 17 धावा ठोकल्या. आता मात्र स्ट्राईकला येतो अभिषेक. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जयेश. जयचा पहिला चेंडू मारा करेल तो अभिषेक. एक नावाजलेला लेफ्ट हँड बॅट्समन अभिषेक. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळी करतो. 6 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा 6 चेंडू. एक मोठं समीकरण पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके बंद करणारा असा चालू असणारा सामना. जर कोणाला हृदयाचा त्रास असेल तर हा सामना कृपया करून पाहू नका. पुढील चेंडू पहिला चेंडू जयेशाचा मारा करेल तो अभिषेक. पाहूया काय होते या चेंडूवरती. इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करतात. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या 18. एक खराब चेंडू पहिला चेंडू थोडासा स्पेशल दिसतोय जयेश याच्यावरती. पहिला चेंडू खराब चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच नो चेंडू घोषित करतायत. पंचांचा नियम अंतिम असेल. पंचांशी वाद केल्यास संघ बाद होईल. आताच्या मला वाटतं पंच आपलं
पंच आताचा निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. सामन्याला वेळ मिळतोय. पंच आताचा निर्णय. पंचांची वाट केला संघ बाद होईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच आपला डिसिजन आपण कळवायचा आहे. नक्कीच आताच्या धावा देखील पंच कळवायच्या आहेत. आताच्या धावा कळवायच्या पंच. 1+1 अशा 2 धावा, 9+2 अशा 3 धावा, 1+1 अशा 2 धावा. 2 धावेवर मात्र धावसंख्या बदलतो. धावसंख्या पोहोचते 19. धावसंख्या 20. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 20. 35 धावांचा पाठलाग करताना आकाश आणि अभिषेक. पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 15 धावा. एक मोठी झुंज, मोठी लढत पाहायला भेटणार. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू. करो या मोरो अशी परिस्थिती मैदानात पाहायला दिसते. पुढील चेंडू जयेशचा मारा करेल तो फलंदाज आकाश. पाहूया आकाश काय करतो आपल्या संघासाठी. विजयाचा आकाश देतो का. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. एक धाव सहज पूर्ण गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटतंय आकाशाला. या 2 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकले. धावसंख्येत बदल. धावसंख्या 22. नंतर 18 आला, 19 20 झाला आणि आताचे किती 2 आहे 20 21 22 आला. बरोबर आहे. 22 आहे 22. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज जयेश. त्याला मारा करेल तो आकाश. पाहूया आकाश काय करतो. पाहूया आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेतो का. पाहूया आकाश. पुढील चेंडू जयेशचा. आकाशसाठी काय घडणार काय बिघडणार. इथे मात्र न समजणार चेंडू. दरम्यान स्क्वेअर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर असणार आहे. आता मात्र पुढील चेंडू जयेशचा मारा करेल तो आकाश. जोपर्यंत आकाश आणि अभिषेक जोपर्यंत मैदानात तोपर्यंत विजयाचा डंका वाजू शकतो. परंतु तितकाच नावाजलेला गोलंदाज जयेश पाहूया कोणत्या पद्धतीने रोखून धरण्याचं काम करतोय. इथे मात्र सुंदर असा काढलेला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी. इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये येतंय. आकाशात दाखवतात एक विकेटचं पत्र पाहायला भेटतंय. आणि इथे मला वाटतंय रनआउट धावपळीची तो होतो तो म्हणजे अभिषेक. एक मोठा धक्का अभिषेकच्या स्वरूपात. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो नवीन फलंदाज डीजे. स्ट्राइकला येतो आशिष. नॉक स्ट्राइकला येतो अभिषेक. सॉरी नॉक स्ट्राइकला येतो आकाश. स्ट्राइकला येतो अभिषेक. धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 22. पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करेल तो जयेशचा मारा करेल तो आशिष.
पाहूया जयेशचा पुढील चेंडू आशिषसाठी काय घडते ह्या चेंडूवरती चेंडू हवेत आहेत इथे मात्र एक धाव घेण्यात यश भेटते ते आशिषाला एका धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय धाव संख्या पोहोचते 23 दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 23 आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा करो या मोरो अशी परिस्थिती मात्र उपस्थित मैदानात 2 चेंडू आणि 12 धावा 12 धावा 2 चेंडू पुढील चेंडू जयेशचा मारा करेल तो आकाश 2 चेंडू आणि 12 धावा दरम्यान सामन्याला सुरुवात होते जयेशचा पुढील चेंडू मारा करेल तो आकाश इथे मात्र पंच खराब चेंडू घोषित करतात इथे मात्र 2 चेंडू आणि आता मात्र 11 धावा दोन चेंडू आणि 11 धावा पुढील चेंडू गोलंदाज जयेशचा इथे मात्र चेंडू हवेत आहे काय घडणार ह्या चेंडूवरती सुंदर असा चेंडू चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकात सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटतंय आता मात्र पुढील चेंडू शेवटचा चेंडू इथे मात्र